नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट. खचलेल्या साक्षीचा टोकाचा निर्णय, प्रियाचा जीव घ्यायचा प्लॅन. अश्विन आणि प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करताना अर्जुनला प्रियाचं म्हणजे खरं तर खऱ्या तन्वीचं गाठोडं सापडतं. तो आणखी काही शोधाशोध करायला जाणार इतक्या सायली तिथे येते. त्याने सायलीला प्रॉमिस दिलेलं असतं की तो तिच्या बालपणाचा शोध घेणार नाही. त्यामुळे सायलीला आपण प्रियाच्या रूममध्ये काय करतो याचं उत्तर काय द्यायचं हे सुचत नसतं. तरीही तो सावरासावर करत म्हणतो की प्रिया तुरुंगातून सुटली आहे, पण ती नक्कीच काहीतरी लबाडी करून सुटलीये. तिच्या विरोधातले पुरावे मी शोधत होतो. यावर सायली त्याला समजावते की आपण तिच्या विरोधात पुरावे शोधण्याचा किती प्रयत्न केला, पण आपल्याला काहीच सापडला नाही. प्रियाला जरी या घरात यायला बंदी असली तरीही अश्विन भाऊजी इथे येऊ शकतात. उद्या त्यांना जर का समजलं की त्यांच्या रूममध्ये कोणीतरी शोधाशोध केली आहे तर पुन्हा एक मोठा भांडण होईल. अर्जुन सायलीला सॉरी बोलून सगळा पसारा आवरून ठेवतो असं म्हणतो. त्याला सायलीचं न कळत ते गाठोडं आपल्या रूममध्ये घेऊन जायचं असतं. दुसरीकडे प्रिया स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रतिमा महिपत तिला आगीने कसा जाळत होता हे तिला आठवतं. शिवाय कितीही झालं तरी प्रिया आपली मुलगी आहे असं तिला वाटतं. त्यामुळे ती नाईलाजाने प्रियाला घरात घेते. आपला प्लॅन यशस्वी झाल्यामुळे प्रिया खूप खुश होते. प्रतिमेला फार अस्वस्थ वाटतं. ती सुमनकडे आपलं मन मोकळं करते. तिला म्हणते की मला तन्वीला घरात घ्यायचं नव्हतं, पण जर का आपण तिला इथूनही बाहेर काढलं आणि तिने दुसरीकडे जाऊन जीव द्यायचा प्रयत्न केला तर आपण काय करायचं? कितीही झालं तरी ती माझी मुलगी आहे. रविराज घरी नसल्यामुळे ते आल्यावर काय तमाशे होतील याची चिंता सगळ्यांना लागलेली असते. प्रिया मात्र बेफिकर असते. ठरलं तर मग मध्ये साक्षी फार अस्वस्थ झाली असते. प्रिया एवढी शातीर आहे की तिला तुरुंगाच्या चार भिंती ही अडवू शकल्या नाही. ती सही सलामत सुटली आणि आपण इथेच सडत राहणार ही गोष्ट तिला खूप खात असते. तुरुंगातलं असं आयुष्य जगण्यापेक्षा आपण मेलेलं बरं हा विचार करून साक्षी तिथे असलेल्या एका धारादार टाटाने स्वतःचा हात कापून घेत. पण इतक्यात तिथे असलेली पोलीस अधिकारी तिला वळते आणि तिच्या कानाशी मारून म्हणते की आधी स्वतः चुका करायच्या मग असा जीव घ्यायचा असे चालणार नाही. साक्षीला स्वतःच रडू आवरेना. किल्लेदारांच्या घरी रविराज आलेला असतो. त्याला प्रतिमा थोडी शांत आणि अस्वस्थ वाटते. पुन्हा एकदा तिच्या गोळ्यांचा घोळ झाला की काय अशी शंका त्याला येते. म्हणून तो सुमनला विचारपूस करत असतो. इतक्यात प्रिया बाहेर येते. प्रियाला बघून रविराजचा राग पार चढतो. ही मुलगी आपल्यासाठी मेली आहे. हिला या घरात कोणी घ्यायचं नाही हे मी आधीच सांगितलं तरीही ही इथे कशी काय? इतक्यात अश्विन बाहेर येतो. अश्विनला बघून रविराज आणखी चिडतो. तो त्याला विचारतो की तू न सांगितलेला या मुलीला इथे का घेऊन यायचं? तू इथे का घेऊन आलास? अश्विन बोलतो की मी तिला म्हणालो इथं नको जाऊ या तरीही ती ऐकलं नाही. प्रियाला रविराजचा राग बघून दुसरीकडे अर्जुन सायलीच्या नकळत प्रियाचा गाठोडा आपल्या रूममध्ये नेतो. तिला अजूनही वाटत असतं की प्रिया आणि अश्विन बाहेर अंगणातच आहेत. त्यामुळे तेव्हा कल्पना बाहेर जायचं म्हणते तेव्हा ती तिला काही न कारण आवडता काही दाखवायचं नसतं. सायली अर्जुनला जाऊन ही माहिती देते. पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.